महाराज साकारताना जी जबाबदारी होती, अ ग्रेट पॉवर कम्स विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. काय वाटतं तुला याच्याबद्दल? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल एखाद्या नटाला जर मिळतो तर ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, जसं तू म्हणालास. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवू शकेन हा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, त्याच्यामुळे मी खरंच कृतज्ञ आहे. कुठलाही रोल आला तर आपण त्याच्यासाठी काहीतरी तयारी करतो, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतो वगैरे, पण ते सगळं करायचंच होतं याच्यात. पण सरांनी सांगितलं होतं की ह्या चित्रपटातले आपले जे शिवाजी महाराज आहेत ते प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज आहेत. आणि मग मी जेव्हा गोष्ट ऐकत होतो, आम्ही डायलॉग वाचत होतो, तर खरंच आजची आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आपल्या मराठी माणसाची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची आजच्या आपल्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती, म्हणजे गेल्या 10 वर्षात जवळपास 1,00,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. किंवा गेल्या 2 वर्षांची जर आपण सरासरी काढली तर दिवसाला 10 शेतकरी आजही आत्महत्या करतायत. तर ही म्हणजे आपण शेतकरी आत्महत्या करत आहेत हे आपल्या कानावर पडत असतं, पण खरंच हे आकडे ज्या वेळेला या भूमिकेच्या रूपाने म्हणजे त्या स्क्रिप्टच्या ह्याच्याने जेव्हा माझ्याकडे येतो तर मी स्वतः खूप अस्वस्थ झालो, माझी खूप चिडचिड होत होती. मग मला असं एक विचार आला की खरंच जर महाराज वरून हे बघत असतील आजची परिस्थिती, म्हणजे महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या रयतेतल्या एका माणसाला काही जरी त्रास झाला, त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा चौरंगा करायचा. तर आजची परिस्थिती बघून त्याची तळपायाची आग मस्तकात कशी जात असेल, किती त्यांना राग येत असेल, तर ही त्यांची जी भूमिका आहे ते जर असते तर त्यांनी काय म्हणली असती, ही भूमिका या चित्रपटातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. येस. ज्यांच्यामुळे हा सिनेमा जसं सर म्हणतात झाला, ते 2 त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांनाही रंगमंचावर बोलवतो. त्यानंतर या सिनेमाचे खूप महत्वाची पात्र ज्यांनी रंगवली ते मंगेश देसाई सर आणि विक्रम गायकवाड सर यांनी ही रंगमंचावर आलं. तर त्यांनी माझ्यामध्ये इतका कम्प्लीट निगेटिव्ह रोल, मोठा रोल देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि हा चित्रपट ज्या पद्धतीने लिहिला गेला आणि सरांचं जे त्याच्यावर त्यांचा विचार होता त्याच्या मागे, तर मी विलन केलाय, मला महाराजांनी बऱ्याच ठिकाणी मारलंय, त्यांनी मला तेव्हा जे महाराज बोलतात ना की तेव्हा एक माणूस म्हणून शूटिंग करत असताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येत होता की काय परिस्थिती, म्हणजे 400 वर्षांपूर्वी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, आज ती स्थिती नाहीये. आज रात्री अपरात्री तुमच्यावर मुघल हल्ला करणार नाहीये, कुतुबशाह येणार नाहीये, आदिलशाह येणार नाहीये. खूप सोपं आहे राज्य करणं, तरी लाखो शेतकरी आत्महत्या करतायत. आज तुम्हाला टॅक्स येतोय, तुम्हाला सुसंस्कृत नागरिक मिळालेले आहेत, तुमच्यावर उपसूटपुढे हल्ला करणार नाहीये, तरीही ही परिस्थिती आहे जी 400 वर्षांपूर्वी अजिबात नव्हती. एक चूक माफ केली जायची नाही त्यांच्या स्वतःच्या सैन्यातली. आज खूपच उलटी परिस्थिती आहे. महाराज काय आग होत असेल त्यांची आता ह्या क्षणाला, हे सरांनी इतकं छान दाखवलंय. इतकं ते ॲग्रेशन महाराजांचं जे या चित्रपटात आलंय ते प्रत्येक मराठी प्रेक्षक, महाराष्ट्रात राहणारा, महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा, तो त्याच्या काळजाला जाऊन भिडणारा हा चित्रपट असं मला वाटतं.